अमरावती जिल्ह्यामध्ये 10 नगरपरिषदा आणि 2 नगरपंचायतीच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत। अशातच अमरावतीच्या राजकारणामध्ये मोठी उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जाते। आमदार रवी राणा आणि त्यांच्या पत्नी माजी खासदार नवनीत राणा या एकमेकांच्या विरोधात उभे ठाकण्याची शक्यता आहे। रवी राणांच्या युवा स्वाभिमान पक्षाने या निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतल्याने एका नव्या राजकीय समीकरणाची चर्चा अमरावतीमध्ये सध्या रंगलेली आहे। पाहुयात त्याच संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। अमरावतीच्या राजकारणात मोठी उलथापालथ। नगर पंचायत, नगर परिषद निवडणुका रवी राणा स्वबळावर लढणार। युवा स्वाभिमान आणि भाजपची युती नाही। रवी राणा आणि नवनीत राणा एकमेकांविरोधात चड्डू ठोकणार। अमरावतीच्या स्थानिक पातळीवरच्या राजकारणामध्ये मोठी उलथापालथ होण्याची शक्यता दिसतेय। कारण आमदार रवी राणांच्या युवा स्वाभिमान पक्षाच्या महाराष्ट्र कार्यकारिणीची बैठक पार पडली। या बैठकीमध्ये भाजपसोबत युती करण्याचा ठराव संमत करण्यात आला। मात्र भाजपनं युती संदर्भात कुठलाही प्रतिसाद न दिल्यानं रवी राणांच्या युवा स्वाभिमान पक्षानं अखेर स्वतंत्रपणे नगरपंचायत आणि नगर परिषदेच्या निवडणुका लढण्याचा निर्णय घेतल्याचं समजतंय। अमरावतीमध्ये रवी राणांनी आपल्या युवा स्वाभिमान पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक घेतली। यात रवी राणा स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्णय 2 दिवसात अधिकृतपणे जाहीर करणार आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची ते भेट घेणार आहेत। मात्र ही भेट केवळ औपचारिकता असल्याचं समजतंय। रवी राणांच्या युती संदर्भातला अजूनपर्यंत प्रस्ताव आपल्यापर्यंत आला नाही। भाजपच्या इच्छुक नगरसेवक आणि नगराध्यक्ष उमेदवारांच्या मुलाखतीत कुणी युवा स्वाभिमानचं आलेलंच नव्हतं। त्यामुळे रवी राणा यांच्या युवा स्वाभिमानसोबत सध्या तरी कुठेही युती झालेली नसून नगर परिषद आणि नगर पंचायतीत युवा स्वाभिमान सोबत मैत्रीपूर्ण लढत होऊ शकते अशी प्रतिक्रिया भाजपचे खासदार अनिल बोंडे यांनी दिलेली आहे। रवी राणा जे आमदार आहेत बडनेराचे आणि युवा स्वाभिमान पक्षाचे नेते आहेत, त्यांनी अजूनपर्यंत माझ्यापर्यंत प्रस्ताव आलेला नाही। आता आमच्या मुलाखती झाल्या, सर्व झालं, परंतु अजूनपर्यंत कोणी युवा स्वाभिमानाचं तिकीट मागण्याकरता किंवा आम्हाला तिकीट सोडा असं कोणी म्हटलेलं नाही। आणि त्यामुळं असं युती कुठे झाली नाही। होऊ शकतं की एखाद्या वेळेला मैत्रीपूर्ण लढती पण होऊ शकते। या सगळ्यात माजी खासदार नवनीत राणा या सध्या भाजपत असून रवी राणांनी जर भाजपशी फारकत घेत नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुका स्वतंत्रपणे लढवल्या तर नवनीत राणांची नेमकी काय भूमिका असेल याकडेही अनेकांचं लक्ष लागून राहिलंय। नवनीत राणा या भाजपच्या नेत्या आहेत, त्या निश्चितच भाजपचा प्रचार करतील असा आमचा विश्वास आहे, असा दावा अनिल बोंडेंनी केलाय। दाही नगरपालिकेमध्ये अतिशय चांगलं वातावरण आहे। भारतीय जनता पक्षाचे नगराध्यक्ष निवडून येतील। भारतीय जनता पक्षाच्या नेत्या म्हणून त्या निश्चितच भाजपचा प्रचार करतील असा मला विश्वास वाटतो। आम्ही भाजपला दिलेल्या प्रस्तावाची 2 दिवस वाट पाहणार नाही। आमची सुद्धा स्वबळाची तयारी आहे असा निर्धार युवा स्वाभिमानचे प्रवक्ते नाना आमले यांनी बोलून दाखवलाय। आमची पूर्ण नगर परिषद नगर पंचायतची आमची तयारी झालेली आहे। आम्ही युती संदर्भातचा प्रस्ताव महाराष्ट्र राज्याचे निवडणूक प्रमुख माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांच्याकडे दिलेला आहे। सन्मानपूर्वक युती जर झाली तर आम्ही युतीतच लढू। त्या कारणाने तरी त्याही व्यतिरिक्त जर युती नाही झाली तर ही कार्यकर्त्याची निवडणूक आहे। कार्यकर्त्यांची तयारी आहे, आमची निवडणुकीची तयारी झालेली आहे। युवा स्वाभिमान पक्षानं स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यामुळे भाजप आणि त्यांच्या पक्षाची युती तुटली असल्यातच जमाय। त्यामुळे अमरावतीच्या राजकीय आखाड्यात पती पत्नी एकमेकांच्या विरोधात प्रचार करताना दिसतील का हा प्रश्न सध्या संपूर्ण अमरावती चर्चेचा विषय ठरलाय। सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।